स्पेशली वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळीक होती, वाल्मिक कराड यांची जी तुमचे संबंध आहेत का? एक लक्षात घ्या, वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर त्या आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करतीये आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. आज धनंजय मुंडे म्हणाले की वाल्मिक कराड यांची जवळीक तुमच्याशी पण आहे म्हणून. धस साहेब हो, ते हे बघा, माझ्याशी फक्त मित्रत्वाचं नातं आहे बरं का. पण त्यांचं आणि माझं मित्रत्वाचं नातं कधी संपलं हे आज नाही सांगत. मी जे आहे ते 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्याच्यामध्ये सांगेल कोणत्या दिवशी काय झालं होतं काय नाही. मग आमचं काय भांडण होतं का? वाल्मिकांना तर माझं भांडण नव्हतं. कोणत्या दिवशी भांडण सुरू झालं काय झालं? आणि त्याच्यानंतरही तुम्ही ज्या पद्धतीने वागतात आमच्या बरोबर, मग आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर वागणार ना. तुम्ही दाखवायचं एक, करायचं एक, दोस्त दोस्त म्हणायचं आणि रातचं डोक्यात उचलून दगड घालायचा असं, आणि दुसऱ्याचं लाईफ संपलं पाहिजे अशा पद्धतीने जे तुम्ही वागलात एका माझ्या प्रकरणात, तेव्हा मी प्रकरण वगैरे 28 तारखेला सांगतो. 28ला मला भाषण करायचंय. मी जरा कागद गोळा करतोय, तारखा बिरखा सगळं परफेक्ट आलं पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मी. आणि आदरणीय धनुभाऊंना माझी विनंती, अजून सुद्धा तुम्ही जमिनीवर या, तुमचं विमान लँड करा आणि लँड करून आकांना सांगा पटकीनी, कारण मला माहिती आहे आका तुमच्या किती जवळचे आहेत. आकांना तुम्ही जर आत्ता सांगितलं तर 2 किंवा 3 तासात आका डायरेक्ट पोलिसांच्या स्वाधीन होतील याची गॅरंटी मला आहे.